20 स्मार्ट आरोग्यदायी किचन टिप्स. 1. केसात कोंडा झाला असेल तर संत्र्याची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला आणि टाळूवर लावा. केसांना थोडा वेळ मसाज करा आणि तसेच राहू द्या. त्यानंतर सुमारे 40 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा. 2. मक्याच्या कणसामध्ये अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे असतात. ते डोळे निरोगी ठेवतात. आहारात मक्याच्या कणसाचा समाविष्ट केल्याने दृष्टी सुधारते. 3. लहान मुलांचे केस अकाली पांढरे झाले असतील तर दही, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, फुलगोबी आणि अंडी, वाळलेले जर्दाळू, गहू, सूर्यफूल बिया मध्ये संपूर्ण धान्य, सोया, तृणधान्य, केळी तुमच्या मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. 4. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास पाण्यात गूळ, काळी मिरी, लवंग, आले आणि तुळशीची पाने टाकून त्याचा काढा करून प्या. जुना कफ दूर होतो. 5. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी कडुलिंब, पुदिना आणि हळदीचा फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावा. या फेस पॅकमुळे पिंपल्सची समस्या दूर होईल. 6. फ्रेश कोरफड जेल घेऊन ते थेट टाळूवर लावा आणि नंतर सुमारे 30 मिनिटे ठेवा. यानंतर आपल्या रेग्युलर शॅम्पूने केस धुवा म्हणजे स्वच्छ करा. कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे टाळूचा कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात. 7. डिलिव्हरीनंतर महिलांनी दिवसातून एकदा तरी हिरव्या पालेभाज्या आणि लापशीचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त गाजर, तीळ, तुळस, ब्राऊन राईसचं देखील सेवन करणे तितकंच महत्त्वाचं आहे. 8. गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी दूध, दही, सोयाबीनचे पदार्थ, अळशीच्या बिया, अंडी, पालक आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. या भाज्यांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. 9. उचकी येत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात काही पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. हे पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळेल आणि उचकी देखील दूर होईल. 10. लहान मुलांना गॅस झाल्यास त्यांना काळं मीठ व लिंबाचा रस द्यावा. या उपायामुळे मुलांचे अन्नपचन चांगले होईल आणि पोटदुखीचा त्रास देखील कमी होईल. 11. झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे 2 थेंब नाकात टाका. हे देशी तूप कोमट करून वापर करा. या उपायामुळे चांगली झोप लागेल, मन शांत राहील, डोकेदुखी आणि गुडघ्याच्या समस्यापासून देखील आराम मिळेल. 12. केस गळत असतील तर रताळे, आवळा, अंकुरित मेथी, हिरव्या भाज्या, अळशी, बेरी, ड्रायफ्रुट्स, कढीपत्ता, अंडी याचा आहारात समावेश करा, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस निरोगी राहतात. 13. जर तुम्हाला लूज मोशनचा त्रास होत असेल तर तुळशीची पाने जिऱ्यासोबत बारीक करा. दिवसातून 4 वेळा चाटण करा. वरून गरम पाणी प्या. आराम मिळतो. 14. तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेलदार आणि टवटवीत होते. तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठीही होतो. तसेच यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. 15. डास कमी करण्यासाठी घरात कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावायला हवा. यामुळे घरातील डास पळून जातात. 16. मुलांच्या पोटात गॅसमुळे वेदना होत असतील तर कोमट पाण्यात 1 टॉवेल भिजवून घ्या. घट्ट पिळून तो मुलांच्या पोटावर ठेवावा. असे केल्याने मुलांना गॅस व वेदनापासून आराम मिळेल. 17. दात दुखत असेल तर दातामध्ये अख्खी लवंगही ठेवा. काही वेळातच दातदुखी कमी होण्यास मदत मिळते. 18. छातीत कफ झाल्यास आले मधात मिसळून पेस्ट बनवा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. कफ कमी होतो. 19. घसा खवखवत असेल आणि खोकल्याचा त्रास सतावत असेल तेव्हा लवंग चावून किंवा ती भाजून खा. 20. डोकं जास्त दुखत असल्यास 1 ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा. डोकेदुखी काही मिनिटातच दूर होईल. तर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.